सांगलीतील राजकारण म्हणजे पेटता वणवा आणि गोपीचंद पडळकर यांचा जयंत पाटलांचा टप्प्यात आलेला डाव पाहणार आहोत। नमस्कार, मी समाधान पाटील, तुम्ही पाहतात खटपट ओरिजिनल। सगळ्यात आधी समजून घेऊया जयंत पाटलांचा प्रभाव। त्यांचे प्रसिद्ध वाक्य आहे, टप्प्यात आला की कार्यक्रम करतो। या वाक्यामुळे त्यांनी सांगलीतील विरोधकांना नेहमी आवाक्यात ठेवलं आहे। जयंत पाटलांचा हिशोब नेहमी पक्का असतो, त्यामुळे विरोधक सहज त्यांना हरवू शकत नाही। पण विस्थापित राजकारणातून आलेल्या पडळकरांनी आता निशाण्यावर घेतलेला आहे जयंत पाटलांना। पडळकरांनी जयंत पाटलांवर टीका करताना राजाराम बापूंवर देखील टीका केली। यामुळे पडळकरांना इशारा मिळाला आणि पवार गटाने सांगलीत मोर्चा काढून जयंत पाटलांसाठी वातावरण तयार केलं। हे सगळं प्रकरण सातत्यानं पेटत चाललं, पण आता दुसरा डाव सुरू झाला। सांगलीचे पालकमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील म्हणतात, ऑक्टोबरमध्ये भाजप इशारा मोर्चा घेणार आहे। त्यांनी स्पष्ट केलं, पडळकरांनी राजाराम बापूंवर टीका केली, पण आता खरे लक्ष म्हणजे जयंत पाटलांच्या भ्रष्टाचार प्रकरणांकडे आहे। मित्रांनो, या सगळ्या गोष्टींमुळे जयंत पाटील अडकणार आहे। त्यांची 3 मुख्य कारणं आहे। ऑनलाईन लॉटरी घोटाळा, जयंत पाटील अर्थमंत्री असताना मोठा घोटाळा झाला असा आरोप त्यांच्यावर आहे। दुसरं म्हणजे जिल्हा बँकेतील घोटाळा, काही अनियमितता झाली, चौकशी अनेक वेळा थांबवली गेली, त्यामुळे बँकेत सुद्धा घोटाळा झाला। आणि तिसरं सर्वात मोठं कारण म्हणजे सूर्योदय कारखाना प्रकरण, कारखाना खरेदी आणि चालवण्यात काही गैरव्यवहार झाले, यांचा सुद्धा आरोप जयंत पाटलांवर आहे। ही प्रकरणं चौकशीला आल्यास जयंत पाटलांसाठी मोठी अडचण निर्माण होऊ शकते। पण सांगलीतील राजकारणाचा फायदा देखील जयंत पाटलांना होतो, त्यांचा संस्थात्मक बॅकबोनमुळे। मात्र ऊस कारखाने, दुग्ध संस्था, कृष्णा दूध, इंजिनिअरिंग कॉलेज आणि बँका या संस्थांमुळे विरोधक जरी दबार असला, कितीही दबाव त्यांच्यावर असला, तरी जयंत पाटलांचा पराभव होणं जवळपास अशक्य आहे। सांगलीतील अंतर्गत गट एकत्र येऊन पडळकरांना विरोध करीत आहे। विशाल पाटील, रोहित पाटील आणि विश्वजित कदम यांची भूमिका जयंत पाटलांसाठी व्यासपीठावर असून त्यांच्या पुढे देखील प्रश्नचिन्ह उभं होत आहे। तर मित्रांनो, आता प्रश्न असा आहे, जयंत पाटील या नाकाबंदी उलटवून टाकतील का, की आणखी काही घडेल? तुमचं मत आणि तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की द्या। आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी खटपट ओरिजिनल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।